संरक्षण झालं पाहिजे यासाठी माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर, माननीय नवनाथ वाघमारे सर आणि पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि काल राज्य सरकारच्या वतीनं माननीय महत्वाचा विषय काय होता, सगळे सोयरेच्या सरकारचं म्हणणं काय आहे, नंबर 1 नंबर महिन्यामध्ये काही बोगस दाखले आहेत त्याच्याबद्दल सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. 2 नंबर 3 EWS SCBC आणि ओबीसीचा दाखला घेतोय. ज्या पद्धतीनं जाहिरात येईल तिथं तो दाखला वापरतोय त्याच्याबद्दल आंबेडकर आणि यांचं म्हणणं होतं की आधार लिंक झालं पाहिजे. आणि नंबर 4 हिंदू लॉ, पारसी लॉ, ख्रिश्चन लॉ या कुठल्याही लॉ मध्ये सगळे सोयरे हा शब्द नाही, त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे. तर मित्रांनो, तुमचं हे सगळ्यांचं जे म्हणणं होतं ते सविस्तरपणे सरकारच्या कानी घातलं. तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काल सर्व मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय धनंजय मुंडे साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब, माननीय अतुल सावे साहेब, उदय सामंत साहेब असे सगळे मंत्रिमंडळातले प्रमुख मंत्री आणि ओबीसीचे सगळे नेते प्रकाश अण्णा होते, मध्ये रामरावजी वळकुटे होते, इथला आपलं शिष्टमंडळ होतं, टीपी मुंडेसर होते, वडील आलेलं शिष्टमंडळ आणि पुण्यातून आलेलं शिष्टमंडळ हे सगळे लोक त्या चर्चेमध्ये होती. खूप सविस्तर काल चर्चा झालेली आहे. त्याबद्दल माननीय माननीय धनंजय मुंडे साहेब बोलतील आणि आता आपल्या आरक्षणाचा संरक्षणाचा महत्वाचा विषय आहे. तुम्ही राजकीय विषय मोठा त्याच्यावरती आपण नंतर व्यवस्था बोलू. धनंजय मुंडे साहेब बोलणार आहे. आपल्या आंदोलनाची एकंदर भूमिका काय आहे ती समजून घेतली. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर शांत राहिला तर या ठिकाणी नेमकी शासनाची आपल्या आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका आहे ही स्पष्टपणानं आपल्या आणि सदर ओबीसी समाजापर्यंत या राज्याच्या देशातल्या पोहोचेल. आपण या ठिकाणी कृपा करून आपल्या जे बोलणं ते बंद करा. आमदार पडळकरांनी ज्या या आंदोलनाच्या मागण्या स्पष्टपणे या ठिकाणी मांडल्या. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या समोर आंदोलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने जे विषय मांडले ते सर्व विषय शासनाने अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेतले आणि या विषयाच्या संदर्भात शासनाची भूमिका
ही स्पष्टपणानं जी आहे की अधिकारवाणीने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी स्पष्ट केली. पण ही नक्कीच आपल्या सर्वांच्या भावनेशी एक 8 महिन्यापूर्वी या राज्यात 9 महिन्यापूर्वी असं कधीच वातावरण नव्हतं. हा पुरोगामी महाराष्ट्र 18 पगड जाती धर्म येत्या गावात येत्या गावात गुणागोविंदाने सगळ्याच्या सुखात दुःखात आनंदात राहिले. पण 9 महिन्यापासून सबंध महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये शासनाने वारंवार घेतलेल्या वेगवेगळ्या एका आंदोलनाच्या भूमिकेबाबतीत समज झाला. त्या समजा